अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी ममता जोशी आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांचा सुख समृद्धी आनंदाचा जाव हीच स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आदेश बांदेकर यांच्या पत्नी सौ सुचित्रा बांदेकर यांचा स्वामी सेवेतील स्वामींचा चमत्कारांचा आलेला चित्तथरारक असा अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे. आजचा हा अनुभव शेवटपर्यंत नक्कीच ऐका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन आणि सर्वांना कोटी कोटी प्रणाम. मी सुचित्रा बांदेकर. आपल्यापैकी सर्वच जण मला ओळखत असतील. तुम्ही सर्वांनी स्वामींचे अनुभव ऐकले असतील आणि मी स्वतःही ऐकले होते. मात्र माझ्या आयुष्यातील ती आठवण आणि तो कधीच न विसरणारा प्रसंग मात्र त्यावेळी स्वामींनी दिलेली साथ दिव्य स्वामी अनुभव तुम्हाला सांगत आहे. अगदी बऱ्याच जणांना माहीत असेल, मागे काही वर्षापूर्वी आदेश खूप आजारी होता. तेव्हाचा प्रसंग. त्याच्या 8 ते 10 दिवस आधी मोबाईलमध्ये अगदी सहजच स्वामींचे अनुभव लागले होते आणि त्यावेळी मी स्वतः आदेशला म्हटलं, मोबाईलला काहीही दाखवतात ना, प्रसिद्धीसाठी काहीही करतात, असं कधी असतं का? स्वामी असतील एक ठीक आहे, मात्र असे काही चमत्कार घडत असतील यावर अजिबातच विश्वास नाही. आम्ही देवांना मानायचो, पण अशा काही चमत्कारांवर आमचा कधीच विश्वास नव्हता. हे सत्य अनुभव पाहून अगदी खोटे आहेत असं आम्हाला वाटलं आणि त्यावेळेस आदेशही हेच म्हटलं की हे सर्व लोक प्रसिद्धीसाठी करत असतात. असं काही नसतं, लोक काहीही दाखवतात असं त्या दिवशी बोलणं झालं. आमच्या घरी स्वामींचा एक फोटो आहे जो खूपच जुना आहे. मात्र माझ्या सासूबाईंनी तो आणला होता आणि त्याची पूजा करायच्या. खरं तर त्या गेल्यानंतर तो फोटो फक्त लावायचा म्हणून घरात होता. आम्ही कधीच त्यांची पूजा किंवा खूप असं काही केलं नाही. आम्ही देवांना मानायचो, पण खूप विश्वास किंवा खूप असे चमत्कार घडतात यावर आमचा कधीच विश्वास नव्हता. त्या दिवशी आमचं बोलणं झालं आणि अगदी त्याच रात्री आदेशला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात महाराज आले होते आणि ते आदेशला विभूती लावत होते, पण त्या स्वप्नाचा अर्थ त्याला कळालंच नाही. खरं तर त्याने ते स्वप्न मलाही सांगितलं नाही. यापुढे 15 दिवस आले. त्या दिवशी गुरुवार होता. मला मीटिंगसाठी सकाळीच बाहेर जायचे होते. आमची एक सवय होती, घरातून नेहमी सकाळी बाहेर पडताना कोणता तरी ज्यूस पिऊन मगच बाहेर पडायचे. कधी बीट, कधी गाजर, कधी दुधी तर कधी काकडी असा कोणता तरी एक ज्यूस पिऊन त्यानंतरच आमची पुढची कामे सुरू व्हायची. त्या दिवशी मी सकाळीच गेले होते. आधीसाठी दुधीचा ज्यूस बनवला होता. अगदी फोनवर बोलण्याच्या नादात तो हा ज्यूस पिऊन गेला आणि त्यानंतर त्याला कळाले की त्याने पिलेला तो ज्यूस खूप जास्त कडवट होता. ज्यूस पिल्यानंतर फक्त 5 मिनिटे झाली आणि अगदी त्याला कसं तरी होऊ लागलं. अर्ध्या तासामध्ये त्याला अचानक उलट्या सुरू झाल्या. तरी त्याला वाटलं इतकं काही नसेल आणि मग तो आराम करत बसला. पण थोड्या वेळाने अगदी अजून त्याला त्रास होऊ लागला. पूर्ण शरीर हे काळे पिवळे व्हायला सुरू झालं आणि आता काहीतरी भयानक घडणार हे त्याला कळून चुकलं. मग आमच्या ड्रायव्हरने मलाही कॉल केला. मी होती तशीच मीटिंगमधून निघाले. ड्रायव्हरला सांगितलं, तूही आदेशला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोच. खरं तर 5 मिनिटावरती हॉस्पिटल आहे. अगदी आमच्या घरापासून 5 मिनिटाचा अंतर आहे. मात्र त्या दिवशी हॉस्पिटलला पोचायला 25 मिनिटे लागलीत, कारण ट्रॅफिक जाम होती. हॉस्पिटलला मी आधीच पोचले होते आणि आदेशही पोचला. अगदी डॉक्टर अशी चर्चा करत असतानाच त्या क्षणी त्याला रक्ताची उलटी झाली आणि प्रत्येकजण शांत झाले. अगदी कोणालाच कळेना की काय झाले. डॉक्टर स्वतः घाबरले आणि मग इमर्जन्सीमध्ये ॲडमिट केले. पुढची 48 तास महत्त्वाची आहेत असं सांगितलं. पॉयझन हे शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि आता काही वेळाने डॉक्टरांनी त्याची कंडिशन बघितली. अगदी 0 गॅरंटी दिली. आता पुढे काय आम्हालाही कळत नव्हतं. थोड्या वेळानेच डॉक्टर पुन्हा म्हणाले की वाचतील असं वाटत नाही, प्रयत्न सुरू आहेत, बघूयात.
आणि त्याच क्षणी माझ्या तोंडातून न कळत निघालं, डॉक्टर स्वामी आहेत ना, ते वाचवतील माझ्या आदेशला. ते म्हणतात ना, अशक्यही शक्य करतील स्वामी. मग आता नक्कीच स्वामी काहीतरी चमत्कार नक्कीच करतील. माझा कधीही विश्वास नव्हता, पण न कळत माझ्या तोंडातून ते वाक्य कसं निघालं हे मलाही कळालं नाही. आणि तिथून पुढे माझा स्वामींचा धावा सुरू झाला. माझ्या तोंडात फक्त श्री स्वामी समर्थ एकच वाक्य होतं आणि त्यापुढे 48 तासात आदेश शुद्धीवर आला. त्याचा पुढचा प्रसंग भयानक होता, पण स्वामींनी त्यांची लीला दाखविली होती. स्वामींनी त्यांच्या चमत्काराला सुरुवात केली होती आणि डॉक्टरही म्हणाले की खरंच साक्षात देवानेच यांना वाचवलं आहे. आणि ज्या दिवशी आदेशचा डिस्चार्ज झाला तोही दिवस गुरुवारचा होता. जसं मी मनात आणायचे, स्वामी प्रत्येक गोष्ट तशीच करायचे. आणि मग स्वामी प्रचिती यायला खूप सुरुवात झाली. ज्या दिवशी आदेशचा डिस्चार्ज झाला त्या दिवशी आम्ही घरी गेलो. त्या दिवशी आदेशला पुन्हा एक स्वप्न पडलं आणि जसं स्वप्नात महाराज पुन्हा एकदा त्याला विभूती लावत होते, त्यावेळी त्यांनी मला हे स्वप्न सांगितलं. मग गेले बरेच दिवस असं स्वप्न पडत आहे, याचा अर्थ काय असेल हे त्याने मला विचारले. कारण त्यावेळेस मी स्वामी जप करत होते, स्वामी सेवेत आले होते. मी घरातल्या फोटोला त्या दिवशी हार लावला होता. स्वामींना आयुष्यभर पूजायचा, स्वामींची प्रत्येक अशी सेवा करायची असं मी हॉस्पिटलमध्ये ठरवलं. स्वामीमुळेच आदेश वाचला होता हे एक खरंच होतं. आदेशने स्वप्न सांगितलं. मी स्वामींच्या फोटोजवळ अगदी हात जोडून उभी होते. ज्यावेळेस मी स्वामींच्या फोटोकडे नीट पाहिलं त्यावेळेस स्वामींच्या फोटोमधून चक्क विभूती बाहेर येत होती. त्या दिवशी तो चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. खरं तर आम्ही सर्वांना खोटं ठरवत होतो, पण त्या क्षणी त्या दिवशी आम्हाला साक्षात महाराजांनी स्वामींनी प्रचिती दिली होती. स्वामी साक्षात असल्याचा तो पुरावा, तो चमत्कार बघून खरंच मी धन्य झाले. आणि त्यावेळेस आदेशला ते विभूतीचे स्वप्न का पडत आहे हे कळून चुकले. ती विभूती आदेशने लावली आणि तिथून त्याची प्रकृती अधिकच सुधारू लागली. त्या चमत्कारानंतर आदेशवर आम्हा सर्वांवर स्वामींची कृपा खूप मोठ्या प्रमाणात झाली. मोठे मोठे प्रोजेक्ट भेटू लागले. अगदी कशातच आम्हाला हार आली नाही. पुढे सर्व काही चांगलं झालं आणि आम्ही जसे होतो त्यापेक्षाही आमची परिस्थिती पुढे खूप मोठी होत गेली. बरीचशी स्वप्न आम्ही बघितली होती, अगदी ती काही दिवसातच पूर्ण झाली. कधी कधी असं वाटत होतं की त्यावेळेस आम्ही स्वामींवर अविश्वास दाखवला. स्वामींचे ते अनुभव ऐकून आम्ही स्वामींना खोटं ठरवलं आणि त्यामुळेच हा भयानक प्रसंग आपल्यासोबत घडला. पण त्यामुळे स्वामी साक्षात असल्याची जाणीव झाली. खरंच स्वामी लीला अघटित आहे. स्वामी असतात, स्वामीच असे चमत्कार करतात. या प्रसंगानंतर आदेशला आणि मला अगदी कळून चुकलं. त्यामुळे मी आणि आदेश स्वामींचं सेवा करत असतो. अगदी सर्व सेवा आमच्या सुरू असतात. गुरुवारी पंचपक्वान्न नैवेद्य आमचं कधीच चुकत नाही. आणि जसं टाईम मिळतं जसं टाईम भेटेल किंवा जसाही आम्हाला वेळ असतो त्या प्रत्येक गुरुवारी आम्ही स्वामींच्या मठात जाऊन येतो. स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आम्ही एकही आरती चुकवली नाही. बाकी काही नाही जमलं तरीही आम्ही स्वामींची आरती कधीच चुकत नाही. पण कितीही काम असेल तर ती बाजूला सारून आम्ही स्वामींच्या आरतीसाठी पोचतो. खरंच अशक्यही शक्य करतील स्वामी. काल आला होता, वेळही आली होती, मात्र स्वामी आमचे पाठीराखे होते हे त्या दिवशी आम्हाला खरंच कळून चुकलं. तर खरंच हा अनुभव अगदी अंगावर शहारे आणणारा असा हा अनुभव होता. आणि तुम्हाला आपला हा अनुभव कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.